हाय गाईज, आपण इंग्लिश ओवेबची लेक्चर सिरीज पाहतोय. त्याच्यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन स्पेसिफिकली आणि आपले लेक्चर 7 झालेत. आपलं लेक्चर हे 8वा आहे. सो चालू करूया लेक्चर नंबर 8. लेक्चर नंबर 8 वन वर्ड सबस्टिट्यूशन. फर्स्ट वन इज अबियन्स. स्पेलिंग लक्षात ठेवा, ABEYANC. अबियन्स मीन्स कंडिशन ऑफ नॉट बीइंग फोर्स फॉर इन यूज फॉर अ टाइम. एक तात्पुरती स्थगिती दिलेली अबियन्स. सेकंड ॲग्रेवेट, AGGRAVAT. कधी कधी आपल्याला मिसस्पेल म्हणजे वर्ड स्पेलिंग पण विचारतात. सो काय काय याची स्पेलिंग पण बघूया. ॲग्रेवेट मीन्स इन्क्रीज द ग्रॅव्हिटी ऑफ बर्डन ऑर ऑफेन्स ऑर इन्क्रीज कम्प्लिटली. ॲग्रेवेट. नेक्स्ट ॲब्रोगेट. हे सेकंड काय ॲग्रेवेट आहे आणि हे ॲब्रोगेट आहे. म्हणजे काय अबॉलिश, टू डू अवे विथ लॉ, म्हणजे कायदा मोडणे. ॲब्रोगेट. आणि नेक्स्ट ॲग्रिगेट म्हणजेच काय कंबाईन, एकत्रित. आपण म्हणतो ना ॲग्रिगेट किती स्कोर आहे वगैरे, फॉर एक्झाम्पल तो ॲग्रिगेट कंबाईन, एकत्रित. आणि हे काय ॲग्रोवेट आहे म्हणजेच काय इन्क्रीज द ग्रॅव्हिटी ऑफ बर्डन ऑर फेन्स ऑर इन्क्रीज कम्प्लिटली. सो नेक्स्ट अजार. अजार मीन्स अ डोर दॅट इज पार्शली ऑर स्लाइटली ओपन, म्हणजेच काय अर्धवट उघडलेला दरवाजा. अजार. ॲटिक मीन्स अ रूम इन द टॉप स्टोरी ऑफ ए हाऊस, म्हणजेच काय पोटमाळा. ॲटिक म्हणजेच पोटमाळा. आता हे स्टोरी आहे ते STOREY आहे, स्टोरी. आर्थ्रिटिस मीन्स डिसीज दॅट अटॅक्स द जॉइंट्स, म्हणजे सांधेदुखी. आर्थ्रिटिस, सांधेदुखी. नेक्स्ट अनेक्डोट मीन्स अ शॉर्ट अँड युजली अम्युझिंग स्टोरी अबाउट सम रिअल पर्सन. आख्यायिका, आख्यायिका म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतात अनेक्डोट. आता हे सिमिलर वाटतात. अनेक्डोट आणि नेक्स्ट काय अँटीडोट आहे. अनेक्डोट आख्यायिका आणि अँटीडोट काय मेडिसिन दॅट स्टॉप ऑर रिड्यूस द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ पॉइझन ऑर डिसीज, म्हणजे विषनाशक औषध. अँटीडोट. नेक्स्ट अँटीबॉडी, काइंड ऑफ सबस्टन्स इन द ब्लड. अँटीबॉडी मीन्स काइंड ऑफ सबस्टन्स इन द ब्लड टेंडिंग टू न्यूट्रलाइज ऑदर्स दॅट आर हार्मफुल, म्हणजे रक्तातील हानिकारी वस्तूंचा नाश करणारा पदार्थ आहे. आता लक्षात घ्या इथे अनेक्डोट, अँटीडोट, म्हणजे थोडंसं प्रोनाऊन्सिएशन पण सेम वाटतं आणि थोडं स्पेलिंग तर नाहीये पण प्रोनाऊन्सिएशन. अनेक्डोट आख्यायिका, अँटीडोट विषनाशक औषध आहे. सो ॲटिक बुइनो पोटमाळा, आर्थ्रिटिस सांधेदुखी. आणि हे 3 लक्षात ठेवा, ॲग्रेवेट, ॲब्रोगेट आणि ॲग्रिगेट. जास्त करून क्वेश्चन आपल्याला अशावरतीच फ्रेम होतात. सो सिमिलरली तुम्ही लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात राहील आणि ते विसरणार पण नाहीये. सो थँक्यू.